नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। ते म्हणजे आता अर्णवचे हात तर बांधलेले असताना आता आकाश आणि नम्रता हे अगदी ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाच्या दिवशी राकेशचा खरा चेहरा सर्वांच्या समोर अगदी पुराव्यासकट आणणार असतात। स्वतः राकेशची बायको म्हणजे अर्णवची बहीण अंजली या लग्नात आता थांबवणार असते आणि ईश्वरीचं जे काही बर्बाद होणारं आयुष्य आहे ते अंजली आता स्वतः वाचवणार असते। आता ह्या राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर कसा येणार आणि लग्नाच्या दिवशी अंजली हे सर्व कसं थांबवणार ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हे व्हिडिओ बघणं आता खूपच असं रंजक ठरणार आहे। आता ही अंजली भर मांडवामध्ये राकेशचं थोबाड रंगवणार आहे। तसेच ईश्वरीच्या बाबांचा जो काही आईसमोर आत्यासमोर सर्व काही सत्य अंजली स्वतः आणणार आहे आणि आता ईश्वरीचे डोळे ती उघडणार आहे। अर्णव जे काही सांगत होता ते अगदी खरं होतं। स्वतः राकेश आपल्याला फसवत आहे। आता ईश्वरी आणि अंजली दोघीही मिळून या राकेशला कसा धडा शिकवतात ते पाहणं आता हे प्रेक्षकांना खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, मालिकेमध्ये आपण असं बघितलं होतं की अर्णव समोर राकेशचं हे सत्य आलेलं असतं। आपल्या ताईचा नवरा म्हणजे राकेश हा पूर्णपणे फ्रॉड आणि फसवा आहे। आत्तापर्यंत त्याने खूप मुलींना फसवलं आहे, तर परंतु राकेश वकील सुद्धा नाही। त्याचा फक्त आणि फक्त आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे आणि आपल्या ताईवर त्याचं थोडं सुद्धा प्रेम नाही। त्याने आपल्या कुटुंबाला फसवले, आपल्या ताईला सुद्धा फसवले, तिच्या चांगुलपणाचा त्याने फायदा घेतला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवले। आपल्या बहिणीसोबत होणारी जी काही ही फसवणूक बघून अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते। अर्णवचा खूप असा मनस्ताप होत असतो, कारण जे काही त्याच्या नजरेसमोर घडतंय ते अजिबात त्याला सहन होणारं नसतं। आपल्या बहिणीची म्हणजे अंजली ताईची लाईफ तर राकेशमुळे बर्बाद झालीच, परंतु हा राकेश आता ईश्वरीसोबत सुद्धा लग्न करत आहे आणि त्याचाही हेतू चांगला नाही। ईश्वरीसोबत सुद्धा आता असंच तो अगदी चिटिंग करणार आहेत। आता अर्णवला हे चांगलंच माहिती असतं, म्हणून अर्णवला ईश्वरीची बर्बाद होणारं आयुष्य वाचवायचं असतं। तिला आता ह्या राकेश नावाच्या धर्मसंकटातून अर्णवला बाहेर काढायचं असतं आणि त्यासाठीच अर्णव वाटेल ते प्रयत्न करत असतो। परंतु हा राकेश खूप एक नालायक माणूस असतो। तो अर्णववर अगदी डोळा ठेवूनच असतो। अर्णवचा प्रत्येक प्रयत्न राकेश हा अलगदपणे उधळून लावत असतो। अर्णव कसा वाईट आहे आणि ईश्वरीचं त्याला फक्त आणि फक्त वाटोळं करायचं आहे। ईश्वरीच्या वाईटावरच तो बसलेला आहे, म्हणूनच अर्णव हे सगळं काही घडून आणतोय हे आता ईश्वरीच्या बाबांना सुद्धा घाणेरड्या राकेशने पूर्णपणे पटवून दिलेलं असतं। आता हे ईश्वरीचे बाबा सुद्धा राकेशवर डोळा झाकून विश्वास ठेवतात। अर्णवने ईश्वरीला भेटण्याचा, तिला खरं एक सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, परंतु राकेशमुळे आता त्याचा पूर्णपणे प्लॅन फसलेला असतो। ईश्वरीपर्यंत अजूनही त्या राकेशचं सत्य पोहोचलेलं नसतं आणि राकेशचा खरा चेहरा नक्की काय आहे हे सर्व तिला माहिती नसते। आपले सर्व प्रयत्न फसत आहे याचा अर्णवला आणि मामांना खूप त्रास होत असतो। मामा सुद्धा आपल्या अर्णवची मदत करत असतात। आता इकडे राकेश अंजलीला सुद्धा गोळ्या देत असतो, त्यामुळे अंजलीला चक्कर यायला सुरुवात होते। तिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत असते। आपल्या बहिणीची झालेली अवस्था बघून अर्णव अजूनच घाबरतो, कारण राकेशने अर्णवला धमकी दिलेली असते की तू जर माझा खरा चेहरा ईश्वरी आणि तिच्या कुटुंबासमोर आणण्याचा प्रयत्न केला किंवा अंजलीला सर्व काही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझं लग्न जर मोडलं तर तुझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे। तू जर खरं सांगण्याचा प्रयत्न केला तर तू अंजलीला गमावशील। म्हणून आता राकेशने मामाला आणि अर्णवला धमकी दिलेली असते आणि म्हणूनच अर्णव पूर्णपणे घाबरलेला असतो, कारण आपल्या बहिणीचा जीव त्याला खूप प्रिय असतो। राकेश आपल्या बहिणीचा जीव सुद्धा घेऊ शकतो, कारण तो तेवढा नीच माणूस आहे हे अर्णवला कळून चुकलेलं असतं। अर्णवचे हात दगडाखाली असतात, परंतु अर्णवला मनोमन ईश्वरीची खूप काळजी वाटत असते। आपल्या बहिणीचे आयुष्य बर्बाद झालं, परंतु ह्या ईश्वरीचं आयुष्य बर्बाद होता कामा नये, म्हणूनच अर्णव अजूनपणे नकळत राकेश आणि ईश्वरीचं लग्न थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवत असतो। तर दुसरीकडे आता इकडे ईश्वरीच्या घरी सर्व काही लग्नाची तयारी चालू असते, कारण राकेशने लवकरात लग्नाचा मुहूर्त अगदी लग्नासाठी फिक्स केलेला असतो।
तेव्हा आता ईश्वरीचं मनोमयन विचार करत असते की अर्णवला नक्की मला काय सांगायचं असेल, अर्णव सर मला हे लग्न करण्यासाठी का सांगत असतील. परंतु आता राकेशने अर्णवला ईश्वरीच्या बाबांचा अपघात केल्याच्या नावाखाली खूप मोठा आरोप लावलेला असतो. हे सर्व काही राकेशने अर्णवची गाडी घेऊन आणि अर्णवचे कपडे घालून ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडून आणलेला असतो. आणि त्यामुळे ईश्वरीचा खूप मोठा एक गैरसमज झालेला असतो की बाबांचा ॲक्सिडेंट अर्णव सरांनीच घडून आणला. त्याने बाबांचा अगदी जे काही बदला घेतला, कारण ईश्वरीने राकेशला आता अगदी चांगलं समजलेलं असतं आणि राकेशने ईश्वरीला तो व्हिडिओ पाठवून तसं सर्व काही दाखवलेलं असतं. हे सर्व काही अर्णव राजेशिर्केने घडून आणलेलं आहे, परंतु ईश्वरीला माहिती नसतं की हे सर्व घाणेरड्या राकेशने घडून आणलेले आहे तर, आणि तो अर्णवला फसवण्यासाठी हे मुद्दाम करतोय. त्यानंतर तर दुसरीकडे नम्रताला मात्र अजिबात विश्वास नसतो अर्णव सर असं काही करू शकतील. ईश्वरीला समजावण्याचा ती खूप प्रयत्न करत असते. ईश्वरी, हे तू बघ, अर्णव सरांकडे किती दिवस झालं तू काम करतेस, तू त्यांना तर चांगल्या प्रकारे ओळखतेस, आणि हे बघ ते असं काही सर करतील असं नाही वाटत. त्यामुळे आपल्या बाबांचा अपघात ते नक्की घडून आणतील असं माझा विश्वास नाही. काहीतरी तुझा गैरसमज होतोय, नाहीतर कोणीतरी अर्णव सरांना फसवतोय, कारण अर्णव सर कधीही असं नाही करू शकणार. पण मला असं वाटतं की हे बघ ईश्वरी, तू अजूनसुद्धा विचार कर, आपण कुठेतरी चुकतोय. अर्णवला ओळखण्यात नक्कीच कोणीतरी अगदी खूप मोठी आपण चूक करतोय. कोणीतरी अर्णव सरांना फसवण्यासाठी हे मुद्दाम करत आहे असा नम्रताला संशय आलेला असतो, आणि त्याबद्दल ती आता ईश्वरीला सांगत असते. आता ईश्वरीसुद्धा नम्रताच्या बोलण्याचा विचार करू लागते की खरंच अर्णव असं काहीतरी करू शकतो का. हे मला मान्य आहे की अर्णव थोडासा चिडका वगैरे आहे, परंतु तो असं कुणाचा तरी जीव घेण्याचा प्रयत्न करेल असं मला नाही वाटत. आता अर्णव सरामध्ये खूप सारे काही बदल सुद्धा घडून येत होते, परंतु आत्तापर्यंत अर्णवसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आता ईश्वरीला आठवतो. अर्णव कसा वागू शकतो या सर्व गोष्टीचा ईश्वरी विचार करत असते. आता या अपघातामध्ये ईश्वरीच्या बाबांना खूप मोठी एक अशी दुखापत झालेली असते. त्याच्यामुळे ईश्वरीचे बाबा हे अर्णववर खूपच भडकलेले असतात आणि त्यांनी ईश्वरीला धमकी दिलेली असते, त्या अर्णवशी तू अजिबात संबंध ठेवायचा नाही आणि त्याच्या कुटुंबाशी सुद्धा नाही. त्यानंतर आता 4-5 दिवसामध्येच आता राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाचा मुहूर्त असतो. त्यामुळे राकेश खूपच खुश असतो. आता अर्णव काही करू शकणार नाही, कारण त्याला मी चांगल्या प्रकारे आता जाळ्यात अडकवलेला आहे, आणि कितीही सत्य सांगण्याचा त्याने प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ईश्वरी अर्णववर विश्वास ठेवणार नाही. राकेश आता जे काही लग्नाची जोरदार तयारी त्याने सुरू केलेली असते, लग्न करण्याचा राकेशचा हा वाईट हेतू असतो, परंतु इकडे ईश्वरी एक अगदी म्हणजे सांगत असते, म्हणजे नम्रता तिला सांगत असते की हे बघ, तू राकेशसोबत लग्न करू नकोस, तिला काहीतरी वाईट घडणार आहे असं संकेत अगदी मिळत असतात. ईश्वरीचं मन खूप इतकं घाबरलेलं असतं, तिला सारखी अर्णवची आठवण येत असते. ईश्वरी हे सर्व काही नम्रताला सांगते, तर नम्रता सुद्धा ईश्वरीला समजावते की हे बघ ईशू, जर तुला हे लग्न करायचं नसेल तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तू बळजबरीने हे लग्न करू नकोस. डायरेक्ट बाबांना आणि आईला तू स्पष्ट नाही म्हण की मला हे लग्न मान्य नाही, तुला थोडासा वेळ हवा आहे, तुला हवा तेवढा वेळ घे, कारण प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. म्हणून नम्रता ईश्वरीला समजावते, जर तुझी इच्छा नसेल तर तू हे लग्न करू नकोस. परंतु ईश्वरी आपल्या आई आणि बाबांचा विचार करते, त्यांच्या आनंदाचा ती विचार करत असते. जे काही आहे ते सर्व आई बाबांसाठी आहे आणि त्यांना आपल्यामुळे कोणताही त्रास नकोय, म्हणून ती ह्या लग्नाला नकार देत नसते. त्यामुळे आता ईश्वरीला माहिती असतं, जर आपण ह्या लग्नासाठी नकार दिला तर आता आईबाबांना खूप त्रास होईल. एकतर नम्रता ताईचं लग्नसुद्धा मोडलं होतं, त्यावेळीसुद्धा आता ते आपल्यामुळे झाले, परंतु नम्रता ताईचं लग्न मोडलं हे चांगलं झालं. परंतु आता जर आपण हे लग्न इतक्या चांगलं असून मोडत आहोत तर हे मात्र आईबाबांना सहन होणार नाही. म्हणून आता हे सर्व काही ईश्वरी त्यांच्या आनंदासाठी करत असते. त्यानंतर आकाश हा नम्रताचा एक चांगला मित्र झालेला असतो. नम्रता आणि आकाश हे बाहेर भेटतही असतात. तेव्हा नम्रता आकाशला सांगत असते की येत्या 2-4 दिवसामध्ये इशूचं लग्न आहे आणि लग्नासाठी तुम्हाला यायचं आहे. त्यावर आता आकाश होकार देतो. तेव्हा नम्रता आकाशला हे सुद्धा सांगते की कुणास ठाऊक, परंतु हे लग्न करण्यात ईश्वरी अगदी खुश नाही आहे. मनात तिच्या काहीतरी घुसमट होते, परंतु आईबाबांच्या आनंदासाठी इशू हे सर्व काही करते.
तेव्हा आकाश विचारतो की म्हणजे ईश्वरीचा होणारा नवरा तर चांगला आहे ना? आणि नम्रता म्हणते की हो, आम्ही त्याला खूप दिवसापासून ओळखतो, परंतु कुणास ठाऊक कधीकधी राकेश मला चांगला वाटतो आणि कधीकधी त्यांच्याकडे पाहिलं तर मला संशयसुद्धा येतो. बाहेर एक दाखवतो आणि त्याचा स्वभावसुद्धा आतमध्ये एक आहे. नक्कीच हा राजेश काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय असं कित्येकदा माझ्या मनात सुद्धा आलेलं आहे. प्रत्येक वेळेला हा राकेश वेगवेगळे वागत असतो. आता इशूचा नवरा होणारा हा राकेशच आहे का असे आकाश विचारतो. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की नम्रता, जर तुझा त्यांच्यावर संशय आहे तर मग तू अगदी त्या मुलाची व्यवस्थित चौकशी करायला हवी होती. तो कुठे राहतो, काय करतो, त्याच्या फॅमिलीबद्दल तू चौकशी केलीस का? तुझ्या घरच्यांना सर्व काही व्यवस्थित तर पाहिलं आहे ना? ईश्वरीचं लग्न त्याच्याशी तुम्ही लावून देण्याचा अगोदरपासून निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता आकाश हा नम्रताला सांगत असतो, परंतु नम्रता आकाशला सांगू लागते की हे बघा, राकेशजी हे एकटेच आहे आणि पेशाने ते वकील आहेत, परंतु त्यांना आई आणि वडील कोणी नाही, ते पोरके आहेत आणि अगदी चांगलं ते कमावतात. त्यांच्या फॅमिलीबद्दल तर असं कोणीतरी नाही, म्हणजे त्यांना या जगात असं कोणीच नाही. परंतु ईशूने मात्र अगदी डोळे झाकून त्यांच्याशी लग्न करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य नाही. आता मात्र नम्रताने जे काही सांगितले ते ऐकून आकाशने सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलेला असतो. नम्रताला हीच गोष्ट खटकत असते की आपण योग्य ती चौकशी करायला हवी होती, कारण आकाश म्हणलेला असतो की नम्रता, अगं योग्य वेळ नाही, कारण योग्य वेळातच सर्व काही चौकशी व्हायला हवी होती आणि एकदा वेळ निघून गेल्यानंतर काही करता येत नाही. तेव्हा आता राकेशचा थोडा थोडा जो काही चेहरा आहे तो नम्रताच्या लक्षात यायला सुरुवात झालेली असते आणि तिला राकेशवर संशयसुद्धा आलेला असतो. नंतर आकाश हा नम्रताला समजावत असतो की हे नम्रता, लग्न म्हणजे हा काही खेळ नाही, आपल्या आयुष्याचा तो प्रश्न आहे. त्यामुळे ईश्वरीचं त्या मुलासोबत लग्न होण्याच्या अगोदर सर्व काही चौकशी तर करायला हवी. नम्रता सांगते की हे बघा आकाशजी, बाबा तर ऐकायला तयार नाही. येत्या 2-3 दिवसामध्ये इशूचं आणि त्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे राकेशजींचं. तेव्हा आकाश म्हणतो की अगं, त्या मुलाचे जे काही डिटेल्स आहे तुम्हाला अगदी माहिती आहे का? तुम्हाला त्याबद्दल सांगू शकतेस का? तर नम्रता म्हणते की मी माझ्या परीने त्या मुलाची चौकशी करते आणि त्याचा फोटोही आता तुम्हाला पाठवते. आकाश म्हणतो की बरं, मी चौकशी करतो, तुम्हाला त्याचा फोटो पाठवून दे. तेव्हा आता नक्की हा मुलगा आहे तरी कोण आपल्याला कळेलच. तर आता मित्रांनो, या राकेशचं खूप मोठं असं भांडण आता आकाशसमोर फुटणार असतं, ते पण आता नम्रतामुळे. तेव्हा आता नम्रता लगेच आकाशला राकेशचा फोटो पाठवते, कारण इकडे अंजलीचा नवरा असणारा राकेश, इकडे आपली जी काही ओळख आहे तर तिकडे राकेश आणि इकडे अंजलीचा नवरा राजेश या नावाने तो ओळखत असतो आणि सर्वांना तो फसवत असतो. परंतु आता नम्रताने आकाशला राकेशचा फोटो पाठवल्यानंतर आकाशच्या पायाखालची जमीन हादरते आणि इशूसोबत आता लग्न होणार असून तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आपले राकेश जिजू आहेत. म्हणजे ते आपले अंजली ताईला फसवत आहे आणि ईश्वरीला सुद्धा आता एका फोटोमुळे आकाशसमोर या राकेशचा घाणेरडा चेहरा आलेला असतो. राकेशचा फोटो बघून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. हे कसं शक्य आहे? म्हणजे हा राकेश इतक्या मोठ्या थराला जाऊच कसा शकतो? आता हे सर्व काही मला अर्णव सरांना सांगायचं आहे. हवं तर आता आकाशला माहिती नसतं की हे सर्व काही अर्णवला अगोदरच माहिती आहे, परंतु आता राकेशने अर्णवला ईश्वरींच्या बाबांच्या अपघाताच्या आरोपाखाली इकडे अडकून ठेवलेलं असतं. तेव्हा आता आकाश स्वतः ईश्वरी आणि नम्रता यांच्या घरच्यांच्या समोर राकेशचं सत्य आणणार असतो. इकडे ईश्वरी आणि राजेश म्हणजे राकेश यांच्या लग्नाची सर्व काही तयारी धुमधडाक्यात सुरू असते, परंतु ईश्वरी नम्रता मात्र खुश नसतात. ईश्वरी बळजबरीने सर्व काही करत असते, तर इकडे अर्णव अजूनच टेन्शनमध्ये आलेला असतो. हे लग्न थांबवायचं कसं आणि राकेशचा खरा चेहरा ईश्वरीसमोर आणायचा कसा, हे आता अगदी अर्णवला टेन्शन झालेलं असतं. काही करून तिच्या कुटुंबासमोर मला हे सत्य आणावंच लागेल, तरच आता ईश्वरी इतक्या मोठ्या संकटातून वाचू शकते आणि तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचू शकते. म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत असतो की देवा, तूच काहीतरी आता मार्ग दाखव. आणि त्याच वेळेला आता आकाश अर्णवला भेटण्यासाठी येतो. आकाश अर्णवला सांगतो की हे बघ, तुला काही माहिती आहे का? आपले राकेश जी आहे ना,
तर ते अंजली ताईला फसवतात आणि ईश्वरी सोबत लग्न करतात। आता अर्णवला हे अगोदरच माहिती असतं। आता मात्र अर्णव हा अगदी आकाशला सांगतो की हे बघ, मला हे सर्व माहिती आहे आणि हे सगळं कारस्थान माझ्यासमोर आलेले आहे। तेव्हा आता आकाशला खूप मोठा धक्का बसतो। आकाश म्हणतो की म्हणजे दादा, तू आणि डॅडा जे काही प्रयत्न करत होते आणि तुम्ही माझ्यापासून जे काही सत्य लपवत होते ते तर हे होते। तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की हो। तर आता मात्र आकाश म्हणतो की किती काही झाले तरी आता हे ताईला सांगायला हवं। तेव्हा आता ईश्वरीचं जे काही होणारं लग्न आहे तर ते फक्त आपली अंजली ताईच थांबू शकते। आता मात्र अर्णवचे दोन्ही हात दगडाखाली असतात। तेव्हा आता आकाश लग्नाच्या दिवशी हा बॉम्ब फोडणार असतो। अर्णव, आकाश, नम्रताने मिळून जो काही एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि तो गनिमी कावा करून आता हा प्लॅन करणार असतो। प्रकारे ह्या राकेशला अंधारात ठेवून आता त्याचा खरा चेहरा ईश्वरी समोर आणि त्याच्या कुटुंबासमोर आणायचा असतो। तर इकडे आता लग्नाचा दिवस उजाडतो। राकेश तर आता खूप खुश असतो। आजही ईश्वरी माझ्या जाळ्यात अडकणार, परंतु ईश्वरीचं मन अजूनही घाबरलेलं असतं। इकडे आकाश आणि अर्णवने मिळून एक खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो आणि मामासुद्धा आता यात सामील असतात। परंतु राकेशला हे असं दाखवतात की कुणाला काहीच माहिती नाही। त्यानंतर आता इकडे मंगल अष्टकांना सुरुवात होते। त्याच वेळेला इकडे आकाशने अंजलीला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं। राकेश कशा प्रकारे तिला फसवतो आणि ईश्वरीचे लग्न करतोय हे आता आपल्या लग्नबंधनात थांबवायला हवं आणि आकाश वाऱ्याच्या वेगाने अंजलीला घेऊन तेथे लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेला असतो। तेव्हा आता अंजली तेथे येते आणि अंजली, अर्णव, आकाश या सर्वांना एकत्र बघून सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो। तर अंजली खूप मोठ्याने ओरडते की थांबवा, थांबवा हे लग्न। अंजलीला तेथे आलेले पाहून आता राकेशला तर घामच फुटतो। त्याच्या पायाखालची जमीन सरकते। तर सर्वजण अगदी धक्क्याने अंजलीकडे बघत असतात। ईश्वरी विचारते की अंजली ताई, तुम्ही इथे कशा? ते आता राकेश ईश्वरीच्या गळ्यामध्ये हार घालण्याची तयारी सुरू करत असतो। अंजली समोर येते आणि राकेशला बाजूला ओढत अगदी राकेशच्या सनसन कानामागे देते। ते पाहून तर आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो। अंजलीने असं काय केलं? ईश्वरी विचारते की अंजली ताई, तुम्ही हे सर्व काय करतात? तुम्ही अगदी ह्या राकेशला ओळखतात का? त्यावर अंजली सांगते की अगं ईश्वरी, या नराधमाला मी चांगल्या प्रकारे ओळखते, म्हणूनच आज मी इथे आले ज्याचा खरा चेहरा तुमच्या सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी। त्यावर आता नम्रता ही अगदी तेथेच असते आणि आता सुप्रिया विचारते की आता खरा चेहरा म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावर आता अंजली सांगते की हे बघा, हा अगदी राकेश नाही तर राजेश आहे, म्हणजे माझा नवरा। ते ऐकून तर सर्वांना बसलेला असतो। तर आता अंजली जे काही सांगत आहे ते बघून ईश्वरी म्हणते की अंजली ताई, तुम्ही हे काय म्हणतात? म्हणजे हा जे काही अर्णव सर मला सांगण्याचा प्रयत्न करावे म्हणत होते तर ते मी ऐकून घेतले नाही। म्हणजे खरंच मी अगदी डोळे झाकून या माणसावर विश्वास ठेवला। ईश्वरीला तर आता धक्काच बसतो आणि ती जागच्या जागी खालीच बसते। तर मात्र आता हा जो काही तमाशा सुरू आहे तेव्हा आता लगेच अंजली सांगते की तमाशा नाही, मी जे काही सांगते ते खरं आहे। अहो, हा राजेश आहे ना, ते अगदी तुम्हाला राकेश बनून फसवतात आणि ईश्वरीचं आयुष्य त्यांनीच अगदी बर्बाद करायला घेतले। माझं आयुष्य तर बर्बाद केलंच, परंतु आता जे काही ईश्वरीचं आयुष्य बर्बाद करायला निघाले आणि त्यासाठीच आम्ही आता इथे अगदी आलो होतो। माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत राहिला आणि आता तो माहिती आहे का, म्हणजे ह्या राकेशने अगदी त्याचं बाळसुद्धा माझ्या पोटामध्ये वाढतंय, अगदी माझा नवरा आहे तो। आता अंजली सगळ्यांच्या समोर हे स्पष्ट शब्दात सांगत असते आणि राकेशच्या सनसन कानामागे देत असते। आता हे राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आल्यानंतर तिचा खूप असा राग अनावर झालेला असतो। राकेश हा आपला नवरा आहे हे आता अंजली विसरून जाते। आपल्या गळ्यातील मंगळसूत्र तोडते आणि राकेशच्या अंगावर फेकते। तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की याने फक्त प्रॉपर्टीवर डोळा ठेवून माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, मला फसवलं, आमच्या घरच्यांना फसवलं आणि माझ्या घरातील तर सगळेजण याला देवमाणूसच मानतात। अशा कितीतरी मुलींना याने फसवलं आहे आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी। आता त्याला सोडायचं नाही। म्हणून अंजलीने जो काही आता राकेश आणि तिच्या लग्नाचा फोटो आहे तो सुद्धा सर्वांना दाखवलेला असतो। तो फोटो बघून मात्र आता सर्वांना एक प्रकारचा धक्काच बसतो आणि आता एक खूप मोठा बॉम्ब फुटलेला आहे। म्हणून आता अर्णवने हे सर्व काही अगदी अंजली ताई, आकाश यांना मिळून केलेलं असतं आणि शेवटी ऐश्वरीचं आयुष्य अगदी वाचवलेलं असतं। आता जे काही ईश्वरी
अर्णव सरांची माफी मागते आणि अर्णव सरांना म्हणते की खरंच मी तुम्हाला नाही ओळखू शकले, मला माफ करा. अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, मी तुझ्या बाबांचा सुद्धा अपघात घडवला नव्हता. जे काही केलं ह्या अगदी नराधामाने केलेलं आहे. राकेश हा एक नालायक माणूस आहे आणि तो कुणाच्याही जीवावर उठू शकतो. तेव्हा मात्र आता जे लग्नाचे फोटो आहे तर ते बघून ईश्वरी तर पूर्णपणे कोलमडून गेलेली असते आणि आता अंजली तर चक्कर येऊन खाली कोसळते. ईश्वरी सुद्धा राकेशवर अगदी एक रणरागिणी बनून धावून जाते आणि त्याच्या सनसन कानामागे लावते. तेव्हा मात्र आता ईश्वरी विचारते की तुम्हाला अगदी इतकं फसवगिरी कोणी करण्यासाठी सांगितली होती. अंजली ताईंशी तुमचं लग्न झालेले असताना सुद्धा तुम्ही माझ्यासमोर प्रेमाचं नाटक करून मला का फसवलं. तेव्हा मात्र आता जो काही अंजली ताईंना त्रास झाला त्याचा प्रत्येक बदला मी तुमच्याकडून घेईल आणि आत्तापर्यंत तुम्ही अंजली ताईंबरोबर प्रेमाचं नाटक करत आला, त्यांनासुद्धा फसवलं आणि आम्ही तुमच्यावर तर अगदी डोळा म्हणजे झाकून विश्वास ठेवला. अर्णवच्या आता अगदी जीवात जीव आलेला असतो, कारण ईश्वरी आणि अर्णव राकेश या दोघांचं लग्न होता होता राहिलं असतं आणि ईश्वरीचं आयुष्य हे बर्बाद होण्यापासून वाचलेलं असतं. त्यानंतर मात्र आकाश आणि अर्णव या दोघांनी मात्र ईश्वरीला या संकटातून वाचवलेले असते. अंजली समोर सुद्धा या घाणेरड्या राकेशचं सत्य आलेलं असतं. राकेश आता पुन्हा पुन्हा नाटक करायला सुरुवात करतो. सर्वजण आता खोटे बोलत आहे, सर्वजण मला मुद्दाम फसवतात, मी तसं नाही, एक चांगला व्यक्ती आहे म्हणून तो ईश्वरीच्या बाबांसमोर हात जोडतो, आईसमोर हात जोडतो आणि ईश्वरीच्या गळ्यात अगदी हार घालायला सुरुवात करतो. ईश्वरीचे बाबा पुढे येतात आणि राकेशच्या गळ्यातील हार काढून ते दूर फेकून देतात आणि या नराधमा एवढा पुरावा असून देखील तुझी खोटं बोलण्याची हिंमतच कशी झाली. तुला ओळखण्यात मी कुठे इतकी चूक केली आणि माझ्या लेकीचं आयुष्य मी बर्बाद करायला निघालो होतो. म्हणून आता ईश्वरीचे बाबासुद्धा आता राकेशवर खूप असे भडकतात आणि त्याच्या सनसन कानामागे देतात आणि लग्न मंडपातून त्याचं अगदी हाकलून लावतात आणि अगदी ईश्वरीला सुद्धा आता बाबा सावरतात, तिची माफी मागतात आणि आता ईश्वरी आणि अंजली दोघी सुद्धा खचून गेलेल्या असतात. राकेशला आता त्याच्या पापाची शिक्षाही मिळालेली असते आणि अर्णव सुद्धा आता ईश्वरीला राकेशबद्दल सर्व काही सांगतो. तो कसं मला ब्लॅकमेल करत होता आणि कशा प्रकारे त्याने मला त्रास दिला हे सर्व काही आता या तिघांनी मिळून सर्व कुटुंबावर अगदी आणलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होईल, अर्णव आणि ईश्वरी परत एकत्र कसे येतील हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.